नमस्कार मंडळी, मी रिनेश रंजन. आपण पाहत आहात बातम्यांची बातमी. मंडळी, गेले काही महिने नितीन गडकरी हे नाव जास्त चर्चेत आहे हे लक्षात घ्या. जवळपास 2 महिने अगोदर सरसंघचालक मोहन भागवत यांनी अप्रत्यक्षपणे मोदींना रिटायर्ड होण्याचा सल्ला दिला होता. हे देखील म्हटलं होतं. पुढे लक्षात घ्या, 70ची शाल आपल्या खांद्यावर कुणी जर टाकली तर आपण समजून जायचं असतं की आपल्याला आता निवृत्त व्हायचं आहे, आपण म्हातारे झालो आहोत. हे आपण ऐकलं असेल. आणि हे मोदींना उद्देशूनच मोहन भागवतांनी वक्तव्य केलं असं अनेक राजकीय विश्लेषकांचं मत आहे. नरेंद्र मोदींनंतर पुढे देशाचं काय होणार, पंतप्रधान पदाचे दावेदार कोण असेल, तर नितीन गडकरीच योग्य आहेत असा सूर देशभरात उमटला. मित्र, अर्थात मी स्वतः देखील या विषयावर 2 व्हिडिओ केले होते, आपण ते पाहिले असतील. त्या व्हिडिओवर मित्र 99% कमेंट्स या गडकरींच्या बाजूने आल्या होत्या. विरोधी पक्षाच्या समर्थकांची देखील गडकरीच पहिली पसंत दिसून आली. अनेक कमेंट्स अशा होत्या. त्यानंतर लगेचच भारतीय जनता पक्षात देखील फूट दिसून आली. तेव्हापासूनच अगदी मोदी प्रत्येक निर्णय स्वतः घेतात. मंत्रिमंडळातील कुणाचंही ते ऐकून घेत नाही. इतर ज्येष्ठ नेत्यांना देखील जास्त ते भाव देत नाही, विश्वासात घेत नाहीत. ज्यावेळी नितीन गडकरी यांना पार्लमेंटरी बोर्डातून बाहेर केलं तेव्हाच अनेक नेत्यांना मोदींवर शंका आली होती आणि जनतेला देखील. त्यामुळे भारतीय जनता पक्षात सर्व दूर म्हणजे खालच्या स्तरावर देखील अशा प्रकारे हुकुमशाही पद्धतीची राजवट हल्ली सुरू असल्याचे संकेत स्पष्ट दिसले आहेत. अलीकडे महाराष्ट्रात देखील तुम्हाला ठाऊक असेल, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील एकाकी निर्णय घेतात. हे देखील इतर नेत्यांच्या ध्यानात आलं आहे, हे विसरता कामा नये. काल झालेल्या उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत देखील काय घडलं बघा. नितीन गडकरी भाजपाच्या एका वेगळ्या खेम्यात दिसून आले, पाहायला मिळाले, झळकले. भाजपातील एक मोठा समूह गडकरींच्या बाजूला उभा आहे. एक दुसरी लॉबी नितीन गडकरी साहेबांच्या मागे उभी आहे. हे बघून भाजपातील हुकुमशाही राजवटीला जे लोक सहमती देतात, जे सहमत आहेत, अशा सहमत असलेल्या नेत्यांना आता चिंता वाटू लागली आहे. स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांना देखील ही चाहूल लागली आहे. ऑपरेशन सिंदूरला ब्रेक लावण्यासाठी ट्रम्पने मध्यस्थी करणं असो, कारण बघा, किंवा अमेरिकेने भारतावर अतिरिक्त लावलेला टेरिफ असो, किंवा आणखी समजून घ्यायचं झाल्यास आताच काही दिवसांपूर्वी उपराष्ट्रपती धनखड यांचा अचानक राजीनामा घेतला गेला. तो अचानक घेतला गेलेला राजीनामा देखील याला कारण आहे. सुप्रसिद्ध वकील उज्ज्वल निकम यांना खासदारकी बहाल करणं हे देखील कारण आहे. या सर्व हालचाली कशासाठी होत आहेत हे समजायला इतर नेते किंवा सामान्य नागरिक, या देशाचे मतदार फार काही बाळबोध नाहीत, हे लक्षात घ्या. आणि हे सर्व पाहता गेल्या 2 वर्षात मोदींची कमी झालेली लोकप्रियता त्यांची कमी झाली हे बघून आतमधील तीव्र हालचालींना आता वाचा फुटली आहे. आजपर्यंत हिंदुत्वाची विचारधारा ठेवूनच राष्ट्रीय स्वयंसेवक संघ RSS आणि भारतीय जनता पक्ष पुढे गेला. परंतु मित्रहो, काय घडलं? नरेंद्र मोदींच्या कालखंडात हा हिंदुत्वाचा मुद्दा अतिशय विचित्र पद्धतीने पुढे गेला, अतिशय कट्टर होताना दिसला. त्यामुळे अनेकदा मोदींनी केलेले विविध भाषणातील विचित्र वक्तव्य हे देशातील नागरिकांना किंवा अटलजींच्या काळात ज्यांनी ज्यांनी सोबत काम केलं आहे भाजपाच्या नेत्यांनी, त्या नेत्यांना फार काही हे पचलं नाही. अर्थातच त्यामुळे संघाची प्रतिमा खराब व्हायला लागली. सोबतच भाजपाचा जुना सुसंस्कृतपणा अगदी बेपत्ता होताना लोक हल्ली बघतायत. भारतीय जनता पक्षातील जुन्या जाणत्या नेत्यांना पक्षाच्या अस्तित्वाची काळजी वाटू लागली की आता कसं होणार, काय होईल. आणि म्हणूनच गेल्या 2-3 वर्षांपासून भाजपाच्या दुसऱ्या गटात, दुसऱ्या खेम्यात, दुसऱ्या लॉबीमध्ये तीव्र हालचालींना अगदी वेग आला आहे. भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षांच्या नियुक्तीबद्दल देखील बघा, त्या चर्चा गेली 3-4 महिन्यापासून सुरू आहे. ते लांबणीवर टाकल्या जात आहे की अध्यक्ष कोण होणार. अनेक वर्ष संघाचे प्रचारक आपल्याला ठाऊक आहे संजय जोशी
संजय जोशी हे पडद्यावर दिसत नसल्याने तो देखील एक मुद्दा पुढे आला आणि भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष संजय जोशी होणार या देखील चर्चा आतमधून बाहेर आल्या. संजय जोशी आणि नितीन गडकरी हे एक चांगलं समीकरण असल्याने, कारण दोघेही नागपुरातलेच आहेत, संजय जोशी जर का भाजपाचे अध्यक्ष झाले तर पंतप्रधान पदासाठी नितीन गडकरी यांचीच वर्णी लागणार हे देखील स्पष्टपणे आता जाणवू लागलं आहे मित्रहो. आणि दुसरीकडे संघाला आणखी डेंट लागू नये, जेवढा लागला तेवढा पुरे आहे, पण आणखी संघ बदनाम होऊ नये म्हणून संजय जोशी नितीन गडकरी यांना पुढे करण्यासाठी संघात आतल्या बाजूला चर्चा सुरू आहे. ही देखील आतली बातमी आहे मित्रहो. नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांना हे सर्व नको आहे. असं घडलं तर गुजरात लॉबी संपेल अशा चिंतेने ग्रासलेल्या गुजराती मंडळींनी नितीन गडकरींबद्दल आता नकारात्मक बातम्या व्हायरल करण्याचं षडयंत्र, हे कारस्थान हल्ली सुरू झालं आहे. आपण 2-3 दिवसांपूर्वी बातम्या ऐकल्या असेल मित्रहो. कारण काय? इथेनॉल. जवळपास सन 2003 पासून पेट्रोलमध्ये इथेनॉलचा 5% समावेश व्हावा असं सरकारकडे मागणं होतं. कुणाचं? गडकरींचं. मग त्याचे फायदे तोटे नितीन गडकरी आपल्या भाषणातून सांगू लागले. मग गडकरींचं प्रस्थ मंत्रिमंडळात जसजसं वाढू लागलं दिवसेंदिवस, तसतसं पेट्रोलमध्ये इथेनॉलची देखील टक्केवारी वाढू लागली. पेट्रोलमध्ये इथेनॉल 5% होतं, ते नंतर मित्रहो 10% झालं. आणि आता भाजपाच्या सत्तेत E20 अंमलात आणल्या गेलं. अर्थात आता पेट्रोलमध्ये चक्क 20% इथेनॉल वापरल्या जात आहे. दुसरीकडे इथेनॉल बनवण्यासाठी गडकरींनी आपल्याच दोन्ही मुलांना पुढे केलं. गडकरींची दोन्ही मुलं वेगवेगळ्या 2 कंपन्यांच्या माध्यमातून इथेनॉल तयार करतात. बनाएंगे भी हम और बेचेंगे भी हम और पैसा भी हम ही कमाएंगे. आता 20% एवढी इथेनॉलची मात्रा वाढल्याने याचा फायदा गडकरींच्या दोन्ही मुलांना होत आहे. आणि दुर्दैवाने इथेनॉलचं पेट्रोलमधील प्रमाण वाढल्याने काय झालं बघा, गाड्यांचे मायलेज कमी होऊ लागले, गाड्यांचे इंजिन खराब होऊ लागले. जी गाडी तुम्हाला 10 वर्ष 5 वर्ष चालवायची आहे ती 2-3 वर्षात तुम्हाला फेकावी लागणार, असं चित्र निर्माण झालं. कारण इथेनॉल तर आलं, पण काय झालं मित्र हो, त्याची मोठ्या प्रमाणात निर्मिती देखील होऊ लागली. परंतु पेट्रोलमधील इथेनॉल सहन करू शकणारं कॅपेबल इंजिन मात्र त्या पात्रतेचं सुधारित करण्यात आलं नाहीत. हे मुख्य त्याच्या मागचं कारण आहे. अर्थात हे किती खरं आणि किती खोटं हा शोध कार्याचा भाग आहे. अजूनपर्यंत पूर्णपणे स्पष्ट सरकारने केलं नाही आणि स्पष्टही झालं नाही. परंतु गडकरींनी देशाला फसवलं. इथेनॉलमधून येणारा नफा हा गडकरी आपल्याच मुलांना हा फायदा करून देत आहे. त्यांच्या दोन्ही कंपन्या कोट्यावधींचं टर्नओव्हर त्याचं झालं आहे, 4000 कोटींचं. असा नरेटिव्ह सध्या तयार करण्यात आला आहे. गडकरींच्या पंतप्रधान होण्याची चर्चा कुठेतरी कमी व्हावी, त्यामुळे हा मुद्दा ऐनवेळी भाजपातीलच एका लॉबीनं पुढे आणला आहे असं बोलल्या जात आहे. अशी आतली बातमी आहे मित्र. कारण देशात फक्त गडकरींचीच मुलं इथेनॉल तयार करतात असं अजिबात नाही, हे देखील लक्षात घ्या. सध्या देशात, आपल्या देशात 300 कंपन्या हा उद्योग करीत आहे. पेट्रोलमध्ये इथेनॉलच्या सोबतच गाड्यांचे इंजिन देखील बदलण्यात यायला हवे होते, परंतु सरकारने ही तसदी घेतली नाही, कंपन्यांना माहिती दिली नाही, म्हणून तो बदल झाला नाही. किंवा आणखी काही सरकारच्या त्रुटी लक्षात आल्याने गडकरींच्या विरोधात याचिका सिद्ध झाली नाही. त्यामुळे गडकरींची मान पुन्हा उंचावली आहे. काल तुम्ही बातम्या पाहिल्या असतील, काल उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीदरम्यान काय घडलं, गंमत घडली. एक काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंच्या हातात हात घालून गडकरी त्या हॉलमध्ये फिरताना दिसले, असे व्हिडिओ बाहेर आले आणि चर्चा मीडियामध्ये मग पुन्हा रंगली. त्यामुळे गेल्या 10-11 वर्षात पहिल्यांदा भारताच्या राजकारणात फार मोठा बदल होण्याचे संकेत हे स्पष्ट होताना दिसत आहे मित्र. तुम्हाला ठाऊक असेल, काँग्रेसला कंटाळूनच ज्यांनी 2014 मध्ये भाजपाला समर्थन दिलं, ज्यांनी मतदान केलं, त्या सर्व मतदारांची मानसिकता मात्र आता 10-11 वर्षानंतर बदललेली आहे. काहींना वाटतं भाजपात सत्तेत राहावी, पण मोदी पंतप्रधान बिलकुल नको.
आणि काहींना वाटतं राहुल गांधीकडे या देशाची सत्ता यावी, या देशाचे सूत्र यावेत, असं काहींना वाटतं. कारण त्यांनीच आता हा निवडणुकीचा जो घोटाळा झाला तो पुढे आणला त्यांनी, राहुल गांधींनी. त्यामुळे असा बदलता काळ भारताने येणाऱ्या काळात बघितला तर जास्त नवल वाटू नये, कारण सुरुवात झालेली आहे. ओट चोर गद्दी छोड हा नारा राहुल गांधींनी अधिक तीव्र हल्ली केला आहे. देशभरात नाही, देशाबाहेर सुद्धा ह्या बातम्या गेल्या आहेत. त्यामुळे होणारा बदल हा देशाला काय मिळवून देणार याकडे हल्ली सर्वांचं मित्रहो लक्ष लागलं आहे. असो मंडळी, आपल्याला नेमकं या विषयाबद्दल काय वाटतं ते कमेंटमध्ये नक्की लिहा, व्यक्त व्हा. तुमचं व्यक्त होणं फार गरजेचं आहे, तुमची प्रतिक्रिया येणं फार आवश्यक आहे. तुर्तास थांबतो. आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा, लाईक करायला अजिबात विसरू नका. पुन्हा भेटू नवीन विषयावर बोलण्यासाठी नव्या दिवशी नव्या दमानं. तोपर्यंत नमस्कार. जय हिंद, जय महाराष्ट्र.